नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त गावरानी चण्याचं उसळ. त्यासाठी मी मस्त घरचे चणे घेतलेले आहे, आमच्या शेतातले चणे आहे. तर याचं उसळ एक नंबर असं लागत असते. तरी मी रात्रभर भिजत घातलेले होते चणे. बघू शकता या वर्षीचे आहे हे चणे नवीन, त्याच्यामुळे छान दिसत आहेत मस्त असे. कलर पण खूप सुंदर दिसत आहे. तर आणि जे रात्रभर छान भिजले पाण्यामध्ये, आपण रात्रभरचं अंदाजे 5-6 तास भिजत घातले. त्याच्यानंतर आपण कुकरला लावून घ्यायचं आहे, 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. या भाजीसाठी मी ग्रेव्ही तयार करणार आहे. त्यासाठी मी घेतले 2-3 कांदे, टोमॅटो आणि 3-4 हिरव्या मिरच्या. त्या आता आपल्याला छान मिक्सरवर लावून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाणी ॲड करायचं आहे. खूप सुंदर लागत असते ही ग्रेव्ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि आता थोडंसं वरून जिरं घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला सगळं मिक्सरवर लावून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्सरवर लावून घेतल्यानंतर बघू शकता मस्त अशी छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला जे आपण चणे छान कुकरला लावलेले होते ते पण बघू शकता मस्त असे छान शिजलेले आहे. अंदाजे एकच सिटी घालायची, नाहीतर मग खूप जास्त हे होऊन जातात, गिल्ले होऊन जातात. बघू शकता एका सिटीनेच छान चणे शिजलेले आहे. आणि आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. त्यासाठी मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपान घालून घ्यायचं आहे, थोडासा हिंग, त्याच्यानंतर जिरा, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर जिरा मोहरी छान तडतडली की आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते सगळं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि छान फोडणी तयार करून घ्यायची आहे चांगलं. आणि हे वाटण छान तेलामध्ये आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता हे वाटण छान आपलं मिक्स झालेलं आहे. थोडीशी घाईच होती मला स्वयंपाक करायची, त्याच्यामुळे मुलांची फरमाईश होती की आज चण्याचं उसळच पाहिजे. त्यानंतर मी अद्रक लसूणचं पेस्ट घातलेलं आहे. अद्रक लसूणचं पेस्ट छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली आहे. कस्तुरी मेथी छान मिक्स झालं की त्याच्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे अंदाजे 2 चम्मच, कारण की आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे, तर थोडंसं जास्तच घाला. आणि त्यानंतर आपण हळद पावडर घालून घेणार आहोत. नंतर धनिया पावडर आणि थोडासा गोडा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत, थोडंसं चवीपुरता. आणि त्याच्यानंतर हा मसाला घालून केल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरा पावडर घालून घ्यायचं आहे. असेल तर टाका, नाही नसलं तर अवॉइड केलं तरी चालते. त्याच्यानंतर आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता ग्रेव्ही आपली छान तयार आहे मस्त. आता आपल्याला जे आपण वाटलं होतं त्याच्यापूर्वी थोडंसं सांबार टाकून घ्यायचं आहे. सांबार पण छान मिक्स करून घ्या. फोडणीमध्ये सांबार टाकलं तर चव छान येत असते. आता हे थोडंसं शिजलं की 5-1 मिनटं आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे. जे आपण वाटण करून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला छान म्हणजे चटणी छान 5-1 मिनटं छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची आहे. बघू शकता थोडंसं पाणी टाकल्यानंतर छान तेल सुटायला लागलेलं आहे. आणि सुगंध तर एवढा येत आहे की खूपच सुंदर. आता ही आपली चटणी छान झालेली आहे तयार. याच्यामध्ये आपल्याला जे उकडलेले चणे होते ते आपल्याला घालून घ्यायचे आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 1 वाटी मी चणे भिजत घातले होते. तर बघा एवढे सारे चणे छान झालेले आहे आपले. भिजून छान म्हणजे रात्री भिजत घातली तर सकाळी छान फुलत असतात. आणि कुकरवर जर लावलं तर आपली भाजी पटकन शिजत असते. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता अंदाजे 5 ते 10 मिनटासाठी छान ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे आपले चणे तर आपले शिजलेच आहे, पण ग्रेव्ही आपली छान याच्यामध्ये शिजायला पाहिजे. त्यासाठी एक प्लेट झाकून मस्त शिजू द्यायची आहे. बघू शकता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं. आणि आपला रस्सा पण छान मस्त झालेला आहे. आणि एक नंबर असे चणे तयार आहे. त्याच्यासोबत तुम्ही पोहे तर चिवडा याच्यासोबत तुम्ही मस्त असं चणे खाऊ शकता. किंवा मस्त भातासोबत वगैरे किंवा भाकरीसोबत याच्यासोबत पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहेत आपले मस्त चणे. चला मग, बाय बाय.